चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती फॉर्म भरून झालेला आहे, तुमचं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सॅलरीवरती ग्रेड सुद्धा चांगला आहे, S3, S10 आणि S18 म्हणजे 30,000 पासून डायरेक्ट लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। परंतु आता ही सॅलरी तुम्हाला लाखामध्ये मिळणार असली तरी ग्रॉस सॅलरी, इन हँड सॅलरी आणि बेसिक सॅलरी कुठल्या पोस्टसाठी किती आहे हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। सुरुवातीला जाणून घेऊ मित्रांनो, क्लर्क, पिओन, स्टेनो आणि ड्रायव्हर या पदासाठी ही भरती आहे। याच्या सगळ्या डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत मित्रांनो। आता क्लर्कचं जर पाहिलं, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरला 830, 116 आणि 336 एवढ्या व्हॅकन्सीज होत्या। त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमचा पे स्केल म्हणजे सॅलरी किती आहे, तर तुमची S10 नुसार इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे, पगार S10 क्लर्क या पदासाठी। परंतु आता S10 म्हणजे काय, 29,200 ते 92,300 म्हणजे 29,000 बेसिक सॅलरी असणार आहे इथे मित्रांनो, 29,200 आणि ग्रॉस सॅलरी असणार आहे 60,000 रुपये आणि तुमची इन हँड सॅलरी असणार आहे 49,200 ही झाल्या तुमची 7व्या वेतन आयोगानुसार। आता 8वं वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 10 ते 15 कमीत कमी 10 ते 20च्या रेंज मध्ये तुम्हाला इथे फरक मिळणार आहे, जास्त सॅलरी मिळणार आहे 8वं वेतन लागल्याच्या नंतर। ही फक्त 7व्या वेतन आयोगानुसारची सॅलरी आहे मित्रांनो। ही झाली क्लर्क या पदासाठी। आता तुमचं शिपाई या पदासाठी किती सॅलरी मिळणार आहे इन हँड तेच पाहूया। शिपाई पदासाठी मित्रांनो मुंबईसाठी होत्या 570, नागपूरसाठी 115 आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 202 जागा होत्या। त्याच्यामध्ये तुम्हाला S3 या पे स्केल नुसार सॅलरी मिळणार आहे। त्याची बेसिक सॅलरी आहे मित्रांनो 16,600 म्हणजे S3 च्या ग्रेड नुसार 16,600 ते 52,400 हा पे स्केल आहे त्याचा। बेसिक मिळणार आहे 16,600, तुमचं ग्रॉस सॅलरी असणार आहे 34,200 रुपये आणि तुमची इन हँड सॅलरी असणार आहे 27,500 म्हणजे जवळपास 30,000 रुपयाच्या आता। आता प्रश्न असा विद्यार्थी मित्रांना पडतो, ही सेम सॅलरी बेसिक, ग्रॉस आणि इन हँड जर छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरला असेल, नागपूर खंडपीठ आणि मुंबई हायकोर्ट या तिन्हीपैकी एकाच ठिकाणी फॉर्म भरता येणार होतं, हे पण आपण मागे सांगितलं होतं। परंतु ही जो पे स्केल आहे सॅलरीचा तो सेम कुठल्या तिन्ही ठिकाणी एकच असणार आहे का वेगवेगळा असू शकतो। 7व्या वेतन आयोगानुसार मित्रांनो हा सेमच असणार आहे, पण जर तुम्ही इथे मुंबईला भरलेले असेल, मुंबई ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर इथे एक 4 ते 5 हजाराचा 7व्या वेतन आयोगानुसार सुद्धा फरक पडतो, म्हणजे तिथे एक जास्त सॅलरी मिळणार आहे। कारण की तिथला नियमच आहे, कुठलीही शासकीय नोकरी घ्या, जर मुंबईला तुमचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा जे कार्यरत असतील आपले बाकीचे विद्यार्थी मित्र त्यांचं आणि इतर ठिकाणच्या विद्यार्थी मित्रांचं सॅलरीमध्ये 4-5 हजाराचा फरक 100% पडतो। कारण मुंबई हा महागडा एरिया आहे आणि त्यानुसार तिथं इन्सेंटिव्ह जे भत्ते असतात ते सुद्धा जास्त हाय लेवलचे असतात बाकीच्या सिटीजच्या कंपॅरिझन मध्ये मित्रांनो। ठीक आहे, S3 नुसार आहे पिओन म्हणजे शिपाई पदासाठी तुमचं। ओके, याच्यामध्ये तुम्हाला S3 हा पे स्केल असणार आहे म्हणजे इन हँड 27,500 आणि 8वं वेतन आयोग लागल्याच्या नंतर याच्या सुद्धा तुम्हाला भरमसाठ पगारामध्ये वाढ होणार आहे 15,000च्या फरकाने, 15 ते 20। आता जो काही 8व्या वेतन आयोगाचा नियम असेल त्यानुसार याच्यामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो। तात्पुरती आणि सध्याची 7व्या वेतन आयोगानुसार एवढीच सॅलरी असणार आहे। आता तुमचं स्टेनो सगळ्यात पे स्केल हाय असणारा जी पोस्ट आहे ती म्हणजे स्टेनोग्राफर, भरमसाठ पगार असणार आहे याच्यात। कारण की याचं पे स्केल लेवल आहे S18 म्हणजे S3, S10 त्याच्यापेक्षा पुढचं S18, त्याच्यात बेसिक असणार आहे 49,100 ते 1,55,800 एवढी पगार असणार आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये मुंबईसाठी जागा होत्या 44, नागपूर खंडपीठासाठी होत्या 4 आणि छत्रपती संभाजीनगरला 8 जागा होत्या। इथे सुद्धा मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर पैकी एकाच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत होता आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला S18 या पे स्केलच्या ग्रेड नुसार सॅलरी मिळणार आहे। म्हणजे तुमचं बेसिक असणार आहे 49,100 रुपये आणि तुमचं ग्रॉस सॅलरी असणार आहे 1,01,146 असणार आहे मित्रांनो। आणि तुमचं इन हँड असणार आहे
81,506 रुपये. म्हणजे जर तुमचं स्टेनोग्राफर ऍज सिलेक्शन झालं तर तुम्हाला पहिल्या मंथ पासून कमीत कमी 81,000 अराउंड 82,000 रुपये इन हँड सॅलरी मिळणार आहे. याची एक्झाम ही तसंच असणार आहे, अभ्यासक्रम तसंच असणार आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा टफ असणार आहे. कारण की स्टेनोसाठी खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असतं आणि स्टेनो हा थोडासा हाय लेवल पे स्केलचा जॉब असणारा एक घटक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पगार ही तिथे सगळ्यात जास्त आहे. आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, इन हँड 81,506 ही सॅलरी कुठे मिळणार आहे तुम्हाला? तुमचं नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई. परंतु जर आपण माग बोलल्याप्रमाणे, आता बोलल्याप्रमाणे मुंबईला जर असलं इथं तुम्हाला एक 4 ते 5 हजाराचा व्हेरिएबल मिळू शकतो. कारण की काय, मुंबईमध्ये अलाउन्सेस जे असतात ते थोडेसे जास्त असतात ऍज कम्पेअर टू नागपूर, छत्रपती संभाजीनगर. भले मग ती मुंबई हायकोर्ट भरती असो किंवा तुमचं पोलीस डिपार्टमेंट असो किंवा तुमचं कुठलंही क्षेत्र असो, महानगरपालिका असो, मुंबईच्या महानगरपालिका आणि तुमच्या दुसऱ्या नागपूरची महानगरपालिका असेल किंवा पुण्या विभागाची महानगरपालिका असेल, त्याच्यापेक्षा एक 4-5 हजाराचा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये फरक पडतोच. कारण मुंबई हे महागडे सिटी, मेट्रो सिटी आणि तिथं सगळ्यात जास्त महागाई असल्यामुळे इथं अलाउन्सेस पुन्हा जास्त असतात. म्हणून इथं एक 4-5 हजारांचा फरक पडतो मित्रांनो. समजलं तुम्हाला? म्हणजे क्लर्क, पिओन आणि स्टेनो या पदासाठी इन हँड ग्रॉस आणि तुमचं बेसिक किती सॅलरी असणार हे तुम्हाला क्लिअर कट गोष्टी सांगितलेल्या आहेत मित्रांनो. आता दुसरी गोष्ट, विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की ड्रायव्हर पदासाठी सुद्धा कमी पगार मिळणार किंवा चांगली पोस्ट नाहीये किंवा त्यामध्ये आमचं काय ऍडजस्ट होणार, काय भागलं जाणार नाहीये. S10 ड्रायव्हर साठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, S10 म्हणजे तुमचं क्लर्क लेवलची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. म्हणजे ड्रायव्हर आणि क्लर्कची सॅलरी जर बघितली तर सेमच असणार आहे. कारण S10 म्हणजे हा क्लर्कचा पे स्केल आहे आणि ड्रायव्हर पदासाठी सुद्धा S10 हा तुमचा सेमच पगार आहे. म्हणजे बेसिक 29,200 ते 92,000 म्हणजे लाखभर रुपये तुम्हाला ढिगाणी सॅलरी मिळणार आहे. कारण की पे स्केल तसा आहे. हे या गोष्टीला आपण जज करू शकत नाही किंवा ठरू शकत नाही की माझी पोस्ट ड्रायव्हर आहे आणि दुसऱ्याची पोस्ट क्लर्क आहे. कारण की तिथे पगाराचा याचा काही संबंध येत नाही. कारण पे स्केल सेमच आहे. मग तुमची पोस्ट कोणतीही असू द्या, कोणती म्हणजे ड्रायव्हर आणि क्लर्क याचा पगार सेमच आहे मित्रांनो. म्हणून ड्रायव्हर पदालाही कमी लेखायचं नाही. बिलकुल 100% सिलेक्शन झालं तर जॉईन व्हायचं मित्रांनो. तर मित्रांनो, हा मुंबई हायकोर्ट भरतीचं तुमचं सगळं सॅलरी डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. हा व्हिडिओ जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठल्या पदासाठी जास्त वेटेज द्यायचं हे ठरवता येईल मित्रांनो आणि जास्तीत जास्त पगार घेता येईल आणि जास्त सेवा करतात मित्रांनो. तर तुमचा काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा मुंबई हायकोर्ट भरतीच्या इन हँड सॅलरी बद्दल सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो. ठीक आहे, तर चला भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम मित्रांनो.